इस दुनिया में मेरे लिए सबसे कीमती तू है। इस दुनिया में मेरे लिए सबसे कीमती तू है। स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर आपण व्हिडिओमध्ये बघितलेला आपण जो डेमो आहे त्या डेमो प्रकारे सेम व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट दिलेला आहे तो आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचा आहे अलाइट मोशनमध्ये. आता अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमधील एक मॉडेल इमेज दिलाय. आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इथं इमेज ॲड करून घेतल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत म्हणजेच 17.18 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, हाच इमेज लेअर लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. तो अशा प्रकारे तुम्हाला घेता येईल. आता घेऊन आल्यानंतर इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे आपला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाईल. त्यानंतर मूव्ह अँड ट्रान्सफॉर्मेशनमध्ये जाऊन थर्ड ऑप्शनवर क्लिक करून अजून याची साईज वाढवायची तुम्हाला हवी तेवढी. तर अशा प्रकारे इमेज अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती चेक करताय तुम्ही शेवटपर्यंत आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा 4.2 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इमेज लेअर सिलेक्ट करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचा आहे. त्याचबरोबर 7.13ला एकदा स्प्लिट करायचं आहे. त्यानंतर 10.21, 14.1 अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला इमेज लेअर कट करून घ्यायची आहे. आता कट केल्यानंतर स्टार्टिंगची जी इमेज आहे ती काय करायची आपल्याला, सिम्पली मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन रोटेट ऑप्शन म्हणजे सेकंड ऑप्शनवर क्लिक करून सिम्पली -90 डिग्री रोटेट करून घ्यायचे आहे. आता रोटेट करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजे बघू शकताय आपली इमेज आहे ती अशा प्रकारे सेट झालेली आहे. आता सेट झाल्यानंतर बघू शकताय की वरती मी तुम्हाला यामध्ये वापरले इमोजी PNG किंवा लेअर एक्साईट इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. तिथे तुम्हाला कोणतीही एक्स्ट्रा कुठलीही PNG ॲड करायची नाही किंवा तयार करायची नाही. तर अशा प्रकारे ॲड केल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आणि इथून पुढे तुम्हाला अशाच प्रकारे दिसून येणार आहे. आता या प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिम्पली इथून आपल्याला बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे 3 इफेक्ट आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिला इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला घेऊन पहिल्या लेअरला आपण जी स्प्लिट केली म्हणजे आपण रोटेट केली त्या PNGला देऊन याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता या PNGला झाल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो सिम्पली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 4.2 या सेकंदाच्या बीटमार्कला अप्लाय करून एक इमेजमध्ये सोडून 10.21ला एकदा अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघू शकता एकडे का अप्लाय करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे. आणि इथून जी थर्ड इमेज लेअर आहे म्हणजे थर्ड इफेक्ट आहे तो सिम्पली कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा 7.13 या सेकंदाच्या बीटमार्कला अप्लाय करून 14.1 अशा प्रकारे 14.1 या सेकंदाच्या बीटमार्कला अप्लाय करायचे आहे. म्हणजे अशा प्रकारे एकाडे एक इमेज बसल्यानंतर याचा कॉम्बिनेशन युनिक असं तुम्हाला दिसून येणार आहे. तर अशा प्रकारे इफेक्ट झाल्यानंतर इथं आपल्याला परत एकदा 4.2 सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि जो मी तुम्हाला PNG दिलेला आहे जिगरी यारचा तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून त्याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून अशा प्रकारे तो आपल्याला काय करायचं वरती स्क्रोल करत सेट करून घ्यायचा आहे.
सेट झाल्यानंतर बघू शकता याचा स्टार्टिंग पासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता क्रिएट झाल्यानंतर तुम्ही इथं प्लसचे नाव क्लिक करून टेक्स्टमध्ये जाऊन तुमचा लोगो होतो किंवा कुठल्याही आयडीचं नाव टाकून इथं तुमचा लोगो ॲड करू शकता. आणि ॲड झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.